आज आपण पुण्यातील सोमवार पेठेमध्ये असलेले त्रिशुंड गणपती मंदिर पाहावयास आलेलो आहोत. चला तर मित्र. सुंदर शिल्पकलेचा आविष्कार आपल्याला संमिश्र अशा दाक्षिणात्य, राजस्थानी आणि माळवा या वास्तुशैलीतून झालेला दिसतो. प्रणम्य शिरसा देव गौरीपुत्रं विनायकं भक्तावास स्मरे नित्यमायु कामार्थ सिद्धये. त्रिशुंड गणपतीला प्रदक्षिणा घालताना गर्भगृहाच्या दक्षिण भिंतीवर आपल्याला नटराजाची मूर्ती पाहावयास मिळते. गणपतीच्या मागे आणि गर्भगृहाच्या पश्चिम भिंतीवर आपल्याला अप्रतिम असे शिवलिंग पाहावयास मिळते. उडणारा हंस, मुसंडी मारणारा वराह आणि छत्रधारी नाग या शिवलिंगावर पाहावयास मिळतो. गर्भगृहाच्या उत्तर भिंतीत आपल्याला विष्णू आणि काळभैरवाची सुंदर रेखीव अशी मूर्ती पाहावयास मिळते. इंग्रजांनी 1757 मध्ये प्लासीच्या युद्धानंतर बंगाल आणि आसामवर सत्ता प्रस्थापित केली. शिल्पकाराची कल्पकता आणि सूचकता यातून दिसून येते. हे जे दिसत आहेत तुम्हाला ब्रिटिश सैनिकांचं शिल्प आहे. ब्रिटिश सैनिकांचं शिल्प आहे ही गेंड्या एक शिंगी गेंडा आहे हा, आणि ह्याला साखळदंडाने जखडलेले ह्या सैनिकांनी. 1757च्या प्लासीची लढाई झाल्यानंतर हे मंदिर निर्माण झालेलं आहे आणि त्याचं त्यावेळेची राजकीय परिस्थितीचा हा एक उत्तम उदाहरण आहे. त्यावेळेस राजकीय परिस्थिती काय घडली होती त्याचं हे शिल्पातून आपल्याला लक्षात येते.